अखेर भाजपला मराठी माणूस हा हिंदू आहे हे मान्य करावं लागलं. त्याचप्रमाणे ह्या ज्या काही 2022 नंतर जी काही लढाई चालू होती त्या लढाईमध्ये भले 83चे 89 झाले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा बाळासाहेबांनी मराठी माणसाचा लावलेला झाड मराठी माणूस मुंबईत जिंकला आहे. आता त्याच्यावर उपप्रश्न येऊ शकतो की तुमची संख्या, तर माझं तेच म्हणणं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावरती जे काही मुंबईमध्ये माइंडेड मिळालेलं आहे, मग ते बाळासाहेब कोण गरजेपुरतं वापरतंय की बाकी ते लोकांना दिसतंय. त्यामुळे आमची लढाई ही मराठीच्या अस्मितेसाठीच होती, कायम ती करत आलोय, पुढेही करत राहू. आणि मुंबईचं जिथे आता मराठीच महापौर दिलाय त्या नक्कीच आम्ही अपशकुन करणार नाही. आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे. सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून, म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी, ते आम्ही जसं सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत. तर आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत. तर ती आम्ही भूमिका पद्धतशीर, नीट नेटकी, कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील, भांडतील मुंबईसाठी. आणि मुंबईसाठी जे जे भल्याचं आहे ते आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत. नाही, पण किशोरीताई याआधी संजय राऊत असं म्हणाले होते, म्हणजे आता तुम्ही म्हणतात की मराठी उमेदवार आहे भाजपचा त्यामुळे अपशकुन करणार नाही, पण संजय राऊत असं म्हणाले होते की मुंबईवर भाजपचा महापौर होणं हा काळा दिवस ठरेल. हो, बघा आता संजय राऊत म्हणजे तुम्ही बिनविरोध नाही, बिनविरोध म्हणता येणार नाही की काळा विरोध नाही. हा आता त्यांनी एक सूचक वाक्य वापरून भविष्य लोकांना दाखवलंय, भविष्य लोकांना कळेल. आणि भविष्य या आधी येत नाही ना, वर्तमानात आम्ही जगलोय, आम्ही भूतकाळ खूप चांगला नीट करून ठेवला आहे. त्यामुळे येणारं भविष्य काळा कसा असतो ते कळेल लोकांना. असं म्हणता येणार नाही. जे आमचे पक्षप्रमुख निर्णय घेतात त्या निर्णयाला काहीतरी बेस असतो, तो बेस आम्ही पकडला. एक विषय आहे तर मुंबईच्या माजी महापौर आणि सध्याच्या मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षाच्या गटनेते असलेल्या किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. मराठी माणूस मुंबईत जिंकलेला आहे आणि मराठीच्या अस्मितेसाठी आमची लढाई होती, हीच सुरू राहणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मराठीच महापौर दिलेला आहे आणि आम्ही अपशकुन करणार नाही असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय. त्यामुळे आता विरोधकांकडून महापौरांसाठी अर्ज केला जाणार नाही, उमेदवार दिला जाणार नाही. बाहेर काढणार, आता आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. नाही, काढाच. आम्ही समोरच उभा ठाकलेलो आम्ही आहोतच. आणि तुम्ही आम्हाला खरं म्हणजे जर सुरुवात, ह्याच काळा दिवस आहे, सुरुवातच जर अशी असेल तर तुम्ही मुंबईचं काय हिताचं करताय? तुम्ही म्हणणार आणि तुम्ही सांगणार म्हणून होतं का? जर तुमच्याकडे केंद्रात 14 पासून आहात, आता जे केंद्रात वाचतंय ना ते पहिलं झाका, मग यासाठी काढले गेले कारण कदाचित मनसेने शिवसेनेबरोबर गेलेले आहे, नाशिकमध्ये ते शिंदे शिवसेनेबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे जर मतदान झालं असतं एक विषय होता ताई की समजा जर मनसे कदाचित वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की स्वीकृत नगरसेवक पद जे उभाटाला 3 पदं मिळणार आहे, पण समजा मतदान झालं असतं तर कदाचित मनसेनं वेगळी भूमिका घेतली असती. म्हणून कदाचित प्रमुख दोन्ही आमचे राजसाहेब ठाकरे
ठाकरे जो निर्णय घेतील तो प्रत्येकाला मान्य नाही, पण करा. आता तर मतदान होणार आहे. उमेदवार दिलेला नाही तर ही निवडणूक ओके, थँक्यू. तर सध्या स्वीकृत नगरसेवकाचा एक मोठा प्रश्न आहे. 3 स्वीकृत नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यायचे आहेत आणि त्यापैकी एक स्वीकृत नगरसेवक हा मनसेचा असावा असा मनसेचा आग्रह आहे आणि त्याच मुद्द्यावरून किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलेलं आहे. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या संदर्भात जो काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य करावाच लागेल असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय. तर मुंबईसाठीच्या आकड्यांचं हे गणित आम्हाला मान्य आहे आणि आता आम्ही अपशकून करणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर सक्षम विरोधी पक्षनेते पदाची भूमिका नीटनेटकी कुठल्याही दबावाला बळी न पडता आमिषाला बळी न पडता आम्ही पार पाडू असं सांगितलं आणि प्रत्येक नगरसेवक जो निवडून आलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तो आपल्या मतदारसंघासाठी चांगलंच काम करेल, प्रसंगी भांडेल सुद्धा असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय. त्यामुळे आता इथून पुढे मुंबई महापालिकेचा हा सगळा कारभार कशा पद्धतीनं हाकला जातो हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळी महिला नगरसेविकांचं प्रमाण हे मोठं आहे आणि त्यामुळे महिला राज आपल्याला मुंबई महापालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. रितू तावडे या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार आहेत तर विरोधी पक्षाच्या पदावर आहेत सध्या किशोरी पेडणेकर. त्यामुळे पुढच्या काळामध्ये मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये कामकाज कसं चालतंय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं तितकंच रंजक सुद्धा असेल. तर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो. मराठी माणूसच मुंबई जिंकलाय, बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावर हे सगळं मॅन्डेट मिळालेलं आहे आणि मराठीच्या अस्मितेसाठी आमची लढाई होती आणि राहील असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.